महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंड केलाय। आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, पण विशाल पाटलांनी अर्ज मागे न घेता ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आघाडीतच आव्हान उभं केलंय। सांगलीत अखेर काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी कायम राहिली। सांगलीत अर्ज मागे घेण्याची आता वेळ निघून गेली आहे। महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जागा गेल्यानं नाराज काँग्रेसचे विशाल पाटीलही ठाम राहिले। त्यामुळे सांगलीत आता तिरंगी लढत आहे। भाजपचे संजय काका पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील अशी लढत होईल। काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे। सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून, मुंबईत बसून, कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही। सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार, सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कुठल्याही आमिषाला बळी न पडता हा लढा, जनतेचा लढा हा मी करणार, हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे। काँग्रेसकडून विशाल पाटलांच्या मनधरणीचे प्रयत्न झाले, पण विशाल पाटलांनी माघार घेतलेली नाही। आता काँग्रेस विशाल पाटलांवर कारवाईच्या तयारीत आहे। इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या संदीपान भुमरेंनी अर्ज दाखल केला। चंद्रकांत खैरेचा जो अर्ज भरला आणि जे लोक त्यांनी आणले, हे तुमच्या मीडियामधून आम्ही बघितलं की 25 वर्ष ज्यावेळेस खैरेंचा अर्ज भरीत होते त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळेचा जनसमुदाय आणि आजची परिस्थिती हे आपल्या लक्षात आलं असेल की किती फरक झालेला आहे। कारण आज मला वाटतं बोललं ज्यावेळेस क्रांती चौकावून मिरवणूक खैरेची निघली त्यावेळेस कोणीही उपस्थित जास्त नव्हतं। आता अजूनचं खूप काही करायचं, मी जास्त काही त्यांना बोलणार नाही ना। ते एखाद्या वेळेस भारतीय जनता पार्टी काय करेल, अरे यांच्यामुळे आपलं नाव खराब होऊ लागलं, दारू बिरू आले म्हणून जाऊ दे, याला बदलून टाका। काय 25 तारीख शेवटची आहे, उगाच बदलून टाकतील म्हणून मी पण हळूहळू बोलतो। चंद्रकांत खैरेंनीही यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। खैरेंचा अर्ज दाखल करण्यासाठी आदित्य ठाकरेही उपस्थित होते। क्रांती चौक, संस्थान गणपती ते राजा बाजार पर्यंत रॅली काढून ठाकरे गटानं शक्ती प्रदर्शन केलं। गद्दारांना हा जिल्हा ऐकून घेणार नाही। मुख्य गोष्ट म्हणजे पालकमंत्री म्हणून जे समोरचे उमेदवार आहेत त्यांनी काम एवढंच केलंय, तुम्हाला माहिती आहे कुठची दुकानं त्यांनी उघडलेली आहेत, कुठचे लायसन्स वाटलेले आहेत आणि त्या वाईनच्या दुकानांसमोर स्पीड ब्रेकर टाकायचं काम नुसतं एवढं केलेलं आहे म्हणजे लोक थांबतील आणि वाईन घेतील, एवढंच काम गद्दारांनी केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरचे महायुती उमेदवार संदीपान भुमरेंकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, पण यावेळी भुमरेंनी कुठलाही गाजावाजा केला नाही। आता 25 तारखेला पुन्हा मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत भुमरे अर्ज भरणार आहेत। मावळमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरलाय, तर नंदुरबारमध्ये भाजपच्या विद्यमान खासदार हिना गावित यांनी अर्ज दाखल केलाय। तर अहमदनगरमधून महायुतीकडून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी अर्ज दाखल केला। सुजय विखेंनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। आपल्या विकासाच्या गाडीला मोदीजींचं इंजिन आहे, पॉवरफुल इंजिन आहे, पॉवरफुल। मोदीजींच्या गाडीला सुजय विखेची बोगी लागली की अहमदनगरचे सगळे लोक त्या गाडीत बसतील आणि मग गाडी अतिशय वेगाने पुढे जाईल। सोनियाजीच्या इंजिन मध्ये राहुल गांधी बसतील, उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये आदित्य ठाकरे बसतील आणि शरद पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे। बंधूंनो, तुमच्या करता हे जागा नाही आहे। राहुलला थोडी गरमी झाली, गरम झालं की थंड हवा खायला विदेशात जातो। मग उन्हा तानामध्ये 24 तास काम करणारे आपले प्रधानमंत्री पाहिजे का थंड हवा खायला जाणार राहुल पाहिजे? आणि म्हणून राहुल गांधी स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला तरी सुद्धा कधी या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत। या देशाचा प्रधानमंत्री होण्याचा अधिकार
फक्त मोदी साहेबांनाच आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.